आज आपण ज्या वेळेला व्यवसाय बघतो त्याच्यामध्येच आपण जर छोटे छोटे व्यवसाय ज्याच्यामध्ये चहाचा व्यवसाय असेल याच्यामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला काही टपरी आहे चहाची जी पूर्वकल्पना होती परंतु त्याला आधुनिकतेमध्ये आणून आज याचे मोठे शॉप झालेले आहेत किंवा मोठमोठे व्यवसाय निर्माण झालेले आहेत। अशाच पद्धतीनं जर व्यवसायामध्ये आपण प्रगती करत गेलो तर व्यवसाय हा खूप मोठा होऊ शकतो। परंतु व्यवसायामध्ये आज जे येणारे युवक आहेत यांना काय वाटतं की आज आपण व्यवसाय सुरुवात केली तर हा व्यवसाय आपल्याला लगेच पैसा द्यायला सुरुवात झाली पाहिजे किंवा आपण येणाऱ्या 2 महिने 3 महिने 4 महिने आपण यशाच्या शिखरावरती पोहोचलो पाहिजे। असं कधीही होत नसतं मित्रांनो। याच्यामध्ये आपल्याला जर व्यवसाय आपल्याला मोठा करायचा असेल तर तेवढी आपली इच्छाशक्ती पाहिजे व त्याला टाईम पिरियड लागतो, त्याला वेळ लागतो। कारण कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही अनुभवाशिवाय पुढे नाही जाऊ शकत। तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अनुभवामधून तुम्ही प्रगती करत पुढे जाणार आहात। त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत, त्या अडचणीमधून तुम्ही मार्ग काढत त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता। परंतु या युवकांमध्ये किंवा युवतींमध्ये जे नवउद्योजक तयार होत आहेत याच्यामध्ये एक अशी क्रेज निर्माण झालेली असते की मी ज्या वेळेला एखादा व्यवसाय सुरुवात करतोय तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी लाखोंचा करोडोंचा व्यवसाय उभा केला पाहिजे। असं होत नसतो मित्रांनो। ज्या वेळेला अनेक व्यवसाय उभा राहतात किंवा एक साम्राज्य उभं राहतं याला मिनिमम 10 वर्ष 20 वर्ष लागतात। परंतु आपल्या व्यवसायाला एवढे वर्ष जरी नाही लागले तर कमीत कमी एखादा व्यवसाय जसं आपण बाळसं धरतो म्हणतो, एखादं लहान मूल ज्या वेळेला चालायला लागतं पळायला लागतं तर त्याला जो वेळ जातो याच्यामध्ये सेम त्या पद्धतीनंच आपण ज्या वेळेला एखादा व्यवसाय सुरुवात करतो तर या व्यवसायाला प्रगती होण्यासाठी किंवा एका स्टेजवरती जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1000 दिवसांचा म्हणजेच मिनिमम 3 वर्षांचा आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो। त्याच वेळेला आपण एक स्टॅब्लिश किंवा एक चांगल्या लेवलच्या व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू शकतो, जेणेकरून आज आपण व्यवसाय सुरुवात केली आणि लगेच तो व्यवसाय उभा राहील हे कधीही तुम्ही गृहीत धरून याच्यामध्ये उतरू नका। कारण व्यवसाय ही अशी गोष्ट आहे जे तुम्ही इतर नोकरी असेल मग तुम्हाला ते दर महिना 2 लाख रुपये पगार देणारी नोकरी असेल तर नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये काय फरक आहे? ज्या वेळेला आपण नोकरी करतो, नोकरी करत असताना आपल्याला काही गोष्टींची बंधनं असतात आणि व्यवसायाचा जर तुम्ही मालक असेल तर त्या बंधनामधून तुम्ही मुक्त असता। एखाद्या व्यावसायिकाला जर कुठे बाहेर जायचं असेल, काही काम असेल तर तो स्वतःचं दुकान शॉप बंद करून लगेच जाऊ शकतो। परंतु एखाद्या नोकरीवरचा एखाद्या जॉबवरचा व्यक्ती कधीही अर्ध्यामधून जाऊ शकत नाही। त्याला त्याचं अर्ज देणं असेल, त्याची परवानगी घेणं असेल, त्याच्यानंतर त्यांना सुट्टी मिळते। म्हणजेच एक जे फ्रीडम राहतं हे सर्वात पहिली गोष्ट आहे। जर आपल्याला फ्रीडम पाहिजे असेल आयुष्यामध्ये तर व्यवसाय करणं ही एकमेव पर्याय आहे।